विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आजचा शेवटचा दिवस आहे। ठाकरेंच्या शिवसेनेकडून अंबादास दानवे थोड्याच वेळामध्ये विधान भवनात उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। त्याआधी त्यांनी महालक्ष्मी मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतलं। उद्धव ठाकरेंऐवजी ठाकरेंच्या शिवसेनेकडून अंबादास दानवेंच्या नावाची घोषणा करण्यात आल्यामुळे काँग्रेस पक्षामध्ये नाराजी आहे आणि त्यामुळे काँग्रेसने देखील आता उमेदवार उतरवण्याची तयारी सुरू केली आहे। तसंच राज्यसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाने शरद पवारांच्या राष्ट्रवादीला पाठिंबा दिलेला होता, तसाच पाठिंबा आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीने काँग्रेसला द्यावा अशी मागणीही जोर धरू लागली आहे। काँग्रेस राष्ट्रवादी सोबत चर्चा करणार असून त्यांची 10 मतं ही मिळवण्याचा प्रयत्न करणार असल्याचं कळत आहे। त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये राजकीय हेवेदावे सुरू झाल्याचं दिसून येत आहे। आणि दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी अंबादास दानवेंशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। आपल्यासोबत सध्या शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे आहेत। सर, आज तुम्ही फॉर्म भरणार आहात, काय सांगाल? पण काँग्रेस आता विरोध करते एकंदरीत आपल्या उमेदवारीला। मी फॉर्म भरतोय हे तर सत्य आहे ना, आणि मी महाविकास आघाडीचा उमेदवार आहे। सगळे आम्ही सोबत राहू, काँग्रेस सोबत राहील, राष्ट्रवादी काँग्रेस सोबत राहील, शिवसेना सोबत राहील, सपा राहील, कम्युनिस्ट राहील, सगळे सोबत राहील। पण आपल्याकडे जो कोटा आहे महाविकास आघाडीचा तो आता पूर्ण होत नाही। जर काँग्रेसने उमेदवार दिला तर माहिती आहे तुम्हाला किती मतं लागतात माहिती आहे काय? 49 मतं आहे आमच्याकडे, लागतात 29। हे होते अंबादास दानवे ज्यांनी सांगितले की 49 मतं आहेत आणि कशा प्रकारे मी जिंकून येईल हा देखील त्यांनी या ह्याच्यातून विश्वास दाखवला आहे। कॅमेरामन हेमंत कदमसह ईशान देशमुख, ABP माझा, मुंबई।